मुख्यमंत्र्यांच्या दावोसच्या दौऱ्यावरती टीका करणं योग्य नाही। जर खरोखरच 30 लाख कोटींचे करार झाले असतील तर ही आनंदाची बाब आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। पण मोठे आकडे सांगून दिशाभूल करणं हेही योग्य नसल्याचं ते म्हणाले। तसंच अदानी आणि लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये जाऊन करार करणं हा एक क्रूर विनोद असल्याचा टोला देखील पृथ्वीराज चव्हाणांनी लगावलाय। परिषदेला जाणं हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं। यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री हे गेले होते, जाण्याबद्दल काहीच अडचण नाही, हरकत नाही। परंतु तिथून आल्यावर एक मोठे मोठे आकडे जे फुगवून सांगितले जातात की मी इतक्या लाख कोटीचे करार केले, तितक्या लाख कोटीचे केले, हा दरवर्षीची ही प्रक्रिया आहे। हरकत नाही, चांगली गोष्ट आहे त्यांनी परकीय गुंतवणूक केली, पण तुम्ही मुंबईला करा ना। तुम्ही जर मोठे मालक असाल एका मोठ्या उद्योग समूहाचे, तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डायव्हर्सला जायचं काय गरज आहे? फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे उद्योग हे सगळे डायव्हर्सला केले जातात, त्यावर माझे आपत्ती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।